श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्या बरोबर एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, नाटक आणि त्याचबरोबर मालिकेमध्ये आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडलेली आहे. आणि आत्ता रिसेंटली रिलीज झालेल्या समर्थ योगी या मूव्हीमध्ये त्यांनी स्वामी समर्थांची भूमिका निभावली होती. त्याचबरोबर आता आपल्या सर्वांना माहित असेल कलर्स वरती जयशंकर ही मालिका येत होती, त्यामध्ये सुद्धा त्यांनी स्वामी समर्थांची भूमिका निभावली होती. असे अशोक कुलकर्णी काका आज आपल्या बरोबर आहेत. तर नमस्कार काका. नमस्कार. ह्या पॉडकास्ट मध्ये सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व रसिकांचे आभार आणि आपल्या सर्वांना स्वामीमय शुभेच्छा. काका आपल्या बरोबर खूप गप्पा मारायच्यात हो. आणि अशा आम्ही खूप बऱ्याच गोष्टी ऐकल्या तुमच्याबद्दल, त्या मला जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. बऱ्याच गोष्टी कुठल्या? तर आम्ही एक किस्सा ऐकलाय की तुमचं जे स्वामींचं महानाट्य असतं ते तुम्ही करताना तुम्ही थोडे त्या भूमिकेबद्दल साशंक होत्या आणि तुम्हाला ते करता येणार नाही ह्याच्याबद्दल काहीतरी तुमचं चलबिचल चालू होतं. तर तुम्ही कुठल्या तरी जागेवर गेलाय आणि तिथे त्यांना ती जागा अनोळखी, तिथली माणसं अनोळखी आणि तिथले सडनली तुम्हाला काहीतरी असं म्हणाले जा तुझं काम होईल. तर तो किस्सा काय तर तुमच्याकडून आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. कसं झालं की या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या महानाट्याचा जो दिग्दर्शक होता त्यांनी मला अप्रोच केलं होतं. पण त्या काळामध्ये ना मी सिरियल करतोय, वेब सिरीज करतोय, मालिका चालल्या, व्यवस्थित चाललंय, कुठे नागपूरला जाऊन मी हे नाटक करू हा एक प्रश्न मनात आला प्रोफेशनल दृष्टी. आणि मग मी त्याला नाही म्हणालो. पण समभाव तो परत माझ्याकडे आला. मला म्हणाला माझ्याकडे वेळ नाहीये. लिटरली तुला सांगतो, तो नागपूरहून आला. संध्याकाळी मला डोंबिवली स्टेशनवर भेटला. आम्ही दोघांनी उडप्याच्या हॉटेलमध्ये गेलो. आम्ही स्क्रिप्ट घेतली आणि मला त्यांनी दाखवले आहे सीडी आहे ही तुम्ही बघा आणि परवा शो लागलाय. म्हणलं अरे वेडा का काय तू? त्या विभूतींचं कार्य करायचं आणि परवा शो लावलायस तू? नाही मी अडकलेलो आहे, मला माहित नाही, हे घ्या मी निघालो असं म्हणून तो लिटरली परत तासाभरांनी नागपूरला गेला. काय करायचं? मी रात्रभर ते सगळं बघितलं. दुसऱ्या दिवशी माझी एक मैत्रीण मला दादरला ब्रिजवर भेटली. म्हणलं कुठे चाललीस? म्हणे आज स्वामी. म्हणलं स्वामी जयंती? म्हणलं कसला योगायोग आहे? म्हणे आज स्वामी जयंती आणि मी एके ठिकाणी नेहमी जाते दर्शनाला. मी म्हणलं चल मी पण येतो. आम्ही गेलो, लोअर परळला आम्ही गेलो आणि ज्यांच्या घरात गेलो ते घर म्हणजे लिटरली हाफ रूम किचन, केवढं छोटं घर होतं. पण प्रचंड गर्दी, भक्तांची लाईन लागलेली. मी आत गेलो घरामध्ये, समोर मोठी स्वामींची तस्वीर. हात जोडले, डोळे मिटले. म्हणलं महाराज हे थोडं मोठं मला तुम्ही चॅलेंज दिलेलं आहे की हे कार्य माझ्या हातात आलेलं आहे. पण माझी मानसिक तयारी नाही, मी करू शकत नाही. आता मी ज्यांच्या घरी गेलो होतो ते असे तिथं खाली बसले होते. ते माझ्याकडे बघत होते असे टक लावून. एक आपण बघतो ना एखादी माणूस आपल्याकडे बघतो, मी खाली बघितलं, ते माझ्याकडे बघत होते. काय डायरेक्टरकडे चाललायस? माय गुडनेस, मला काही कळलंच नाही. पण तुम्हाला कसं कळलं? सगळं आम्हाला सगळं कळतं. म्हणलं माझी मानसिक तयारी नाहीये, एका दिवसाचं नाटक उभं करायचंय आणि म्हणजे बेसिकली मी आउट ऑफ क्वेश्चन होतो, मला करताच येणार नाही. स्वामी कसं म्हणतात ना, जा रे जा जा जा, तुला काय करायचं, जाऊन उभा राहा, करणारे ते, तू कोण आहेस, जा. असं त्यांनी मला अक्षरशः हाडथोडूच केलं. मी बुलढाण्याला गेलो, सकाळी पोचलो, दुपारी एक रिहर्सल केली, रात्रीचा शो. एकच रिहर्सल मिळाली मला. अच्छा. मला माझे को आर्टिस्ट म्हणले की आम्ही सांभाळून घेऊ तुला, आणि अजूनही मला खूप सांभाळून घेतात कारण मला थोडासा अंधाराचा त्रास आहे. तर नाटक झालं. प्रत्येकाचं एकच वाक्य, आता तुझ्या चेहऱ्यावर असणारं तेज काहीतरी विलक्षण आहे. वा वा.
मी सांगतो तुला, आमच्या नाटकामध्ये जेव्हा ते नाटक सुरू होतं, माझी वारुळातनं वारुळ दुभंगतण स्वामी प्रकट होतात, तेव्हापासून नाटकाच्या समाप्तीपर्यंत माझा अजूनही 35-36 शो करून समजा माझा मी नसतो. आणि मी स्वामींना सांगत असो, स्वामी खेळ सुरू झालाय, आता माझा ताबा घ्या. अक्षरशः मला ते खेळवतात. हा किस्सा आहे माझ्या आयुष्यातला. म्हणजे मी असा एकमेव कलाकार असेल की जो एका रिहर्सलवर नाटकाला उभा राहील. म्हणजे एका रिहर्सलवर ते करणं खरंच खूप अवघड आहे. आम्ही अजून एक किस्सा ऐकलाय बरं का. आपल्या शंकर महाराजांचा मठ धनकवडी मधला, तिकडं तुम्ही गेले होते आणि आजोबा स्वामी आले असं काहीतरी झालं. तो काय तो सांगा ना मला. कसं झालं, मी शंकर महाराजांची सिरियल करत होतो आणि अध्यक्षांनी एकदा निमंत्रण दिलं की समाधी सोहळ्याला या. स्वतः अध्यक्षांचं निमंत्रण आल्यानंतर नाही कोण म्हणतंय. मी गेलो आणि दर्शन वगैरे घेतलं. माझा एक मित्र सोलापूरचा मला भेटायला येणार होता तिथे. तिथे जे कॅश काउंटर आहे जिथं लोक देणगी देतात, तिथं मी नॉर्मली उभा होतो. एक व्यक्ती आली, बघितलं, तुम्ही स्वामी? म्हणलं हो. नमस्कार. तुला सांगतो, ती बातमी म्हणजे ती घटना अशी काही पसरत गेली ना शंकर महाराजांच्या मठामध्ये की नाही म्हणलं तर मी 1000 लोकांना त्या दिवशी आशीर्वाद दिलेस. माझ्या अंगावर काटा येत होता की लोक काय भक्ती भावानं तुम्हाला भेटतं. खरंय. पण मला वाटतं तू पण तो अनुभव घेतलाय. हे एकदम विलक्षण आहे. काहीतरी वेगळंच आहे. विलक्षण आहे. कसे चक्र फिरवतात, काय करतात. मला ना माझ्या गुरुनी मला सांगितलं की तू एक लक्षात ठेव, करोडो लोकांमधनं तुझी निवड का झाली ह्याचा तू विचार कर. आणि अजूनही मी दादरच्या मठात जातो ना, तिथं निमकर गुरुजी म्हणून आहेत, ते म्हणतात तुम्ही आलात ना की एक प्रसन्न वाटतं, स्वामी आल्यासारखं वाटतं. कारण तुमचं भव्य कपाळ, तुमचे मोठे कान, आणि जर कदाचित तू ऑब्झर्व केला असेल तर माझे हात प्रपोर्शन पेक्षा लांब आहेत. मी ती चूक करणार नाही त्यांच्याबरोबर माझं कंपॅरिझन करण्याची, पण माझे हात आहेत लांब. तर मग हा विचार आला की कदाचित एक काहीतरी कार्य करण्यासाठीच माझी निवड झालेली आहे. नक्कीच. आणि ते मी लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतो. वा. आता तुम्ही जेव्हा ते समर्थ योगी जो तुम्ही पिक्चर केला आणि हे जी मालिका केली जयशंकर, ती करताना तुम्हाला स्वामी समर्थांचे म्हणा किंवा शंकर महाराजांचे म्हणा काही अनुभव आलेत का? त्याच्याबद्दल काही तुम्ही सांगू शकाल का? अनुभव ना, अरे अनुभव इतके येतात ना की किती सांगू असं माझ्यासाठी झालं. भयंकर. माझ्या आयुष्यामध्ये महाराजांनी माझं आयुष्य बदलून टाकलेलं. मी मालिका करताना वगैरे नाही, कारण काय होतं म्हणजे की मालिका करताना एकतर तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्या ह्याच्यात असतं, वर्कमध्ये असतं. मग तिथे येणारे लोक तुम्हाला त्या दृष्टीने बघतात. मग त्या लोकांना, आणि कसं मी कोणाला नाराज करत नाही, कारण तुझी भक्ती आहे, तू त्या भक्तीने माझ्यापर्यंत आलेला आहेस, मी निमित्त मात्र आहे. मी तुझ्या तू जे माझ्याकडे मला नमस्कार करतो तो नमस्कार मी स्वामींपर्यंत पोहोचवतो. हा मी माध्यम आहे मधला. त्यामुळे लोकांसाठी हे असतं. पण अनुभव म्हणशील ना तर मी अक्कलकोटला गेलो होतो फॅमिली बरोबर. तू गेला अक्कलकोटला? वटवृक्ष आणि मधली गल्ली आहे, तिकडनं लोक येतात, काय ते पेढे बिढे मिळत असतात बघ, केळणी वगैरे विकतात. माझी फॅमिली थोडी पुढे होती आणि मी मागे होतो. एक साधू माझ्याकडे चालत येतोय, मी तिकडं चाललोय, अशा आम्ही समोरासमोर आलो. या बाजूला माझ्या खांद्याची इथं आल्यानंतर एक वाक्य मी ऐकलं, कुछ दो देखे जा अशोक. मी असं वळ, एक मिनिट आपने कुछ कहा.
असं गोड स्माइल केलं त्यांनी. नाही कुछ नहीं. बोला आपने कुछ कहा, आपने मेरा नाम लिया, हम्म. आपको मेरा नाम कैसे पता. नुसती अशी मान आवलेली. म्हणलं रुको आता हूं. धावत गेलो. फॅमिली पुढे गेली होती. मुलाला म्हणलं खिशातनं पैसे काढ, जेवढे निघतील तेवढे मला दे. ते घेतले. आता हा मध्ये रस्ता आहे असा, इथं चहाच्या टपऱ्या वगैरे हा, लागतात. हा. या बाजूला अन्नछत्र, अन्नछत्र. या बाजूला वटवृक्ष, मध्ये हा रस्ता. मध्ये. हे साधू महाराज या इथं उभेत रस्त्याच्या कोपऱ्यावर. हम्म. मी इकडनं आलो, मी यांना इथं भेटलो. डायग्नोला मी एकमेकांना बघतोय. मी रस्ता क्रॉस होऊन इकडं आलो. त्यांच्या हातात पैसे ठेवले. मी वळलो, हाफ टर्न घेतला, परत वळलो. कोणी नाही, बापरे. कोणीही नाही तिथे. ते काय हे स्वामींची माया किमया, काय ते तुमची परीक्षा घेतात काही कळत नाही बाबा. असे खूप अनुभव आहेत, खूप. म्हणजे मी डोंबिवलीला राहतो. एक दिवशी मी असा चाललो होतो. माझं कसं आहे, मी तोंडावर रुमाल असतो, डोळ्यावर गॉगल असतो आणि टोपी असते. मला थोडासा धुळीचा त्रास आहे. मी चाललो तो फडके रोडवरनं, मागणं आवाज आला, नमस्कार स्वामी. म्हणून मागे वळून बघितलं तर एक व्यक्ती पुढे आली. नमस्कार, मी देशपांडे. म्हटलं नमस्कार. तर माझ्या डोक्यात होतं एक दोन. म्हटलं मला पहिलं सांगा तुम्ही की तुम्ही मला ओळखलत कसं. एक तर तोंडावर रुमाल, डोळ्यावर गॉगल, डोक्यावर टोपी, मला ओळखलत कसं. तुम्ही स्वामी आहात आणि स्वामी माझ्या इथे आहेत. वा, वा, वा. हे काय भक्ती आहे. अरे डोळ्यातनं पाणी येतं माहिती आहे. असलं ऐकलं की बाबा रे, किती लोक भयंकर भयंकर आहे. म्हणजे डोंबिवलीलाच आमच्या एक स्वामींचं घर म्हणून आहे. अच्छा. तिथं मी स्वामींच्या रूपात, वेशात गुरुपौर्णिमेला बसायचो. आता नाही बसत. हम्म. तर ते सगळं प्रोग्राम झाला आणि एक आठवड्याभराने मला त्या स्वामींच्या घराच्या ज्या मॅडम आहेत त्यांनी मला विचारलं, कुलकर्णी तुम्ही कोणा बाईला आशीर्वाद दिला होतात का. म्हटलं कोण. एक बाई आल्या होत्या आणि त्या काहीतरी मित्र. अच्छा अच्छा म्हणलं, मिस्टरांबद्दल बोलल्या होत्या त्या का. एक बाई आल्या होत्या, त्या मला म्हणाले की डॉक्टरने आशा सोडली आहे, माझे मिस्टर खूप आजारी आहेत, मला आशीर्वाद द्या. ती बाई घळाघळा रडत होती. मग त्यांचे डोळे पुसले, डोक्यावर हात ठेवला, म्हणालो की आठवड्याभरात तुमचे मिस्टर घरी येतील. कट्टू एक आठवड्यानी त्या बाई मिस्टरनं घेऊन स्वामींच्या घराच्या दारात होते. वा, वा. आणि आमच्या ते मॅडम म्हणले की नाही, ते त्या दिवसापुरते होते, ते असे बाकी त्यांची कामं असतात ते जातात. पण त्यांच्या पाया पडायचं. त्यांनी जे सांगितलं ते सत्य झालेलं आहे. मी नेहमी घरातनं बाहेर पडताना स्वामींची क्षमा मागतो की बोलवते धनी तुम्ही आहात, मी तुमच्या शब्दांचा वाहक आहे, हम्म. चूक भूल द्यावी घ्यावी, असा त्यांची माफी मागून मी घरातनं बाहेर पडतो. घरी परत आलो की माझ्या हातून जे काही घडलं ते तुम्ही बघितलेलं आहे. एक म्हणजे असं, म्हणजे हा माझा प्रश्न आहे की आता तुम्ही जेव्हा सेटवरती, जेव्हा मालिकेमध्ये, सिनेमामध्ये काम करतो, समर्थ योगी जयशंकर मध्ये, तर असं काही झालं होतं का की असं काहीतरी काम अडकलं किंवा कामाला काहीतरी प्रॉब्लेमच होता आणि सगळे आता आता अवघड आहे, आता नाही पॉसिबल, आता बघूया म्हणून, आणि तेव्हा काहीतरी स्वामींचा धावा केला किंवा असं काही स्वामींना आवाहन केलं आणि ते काम झालं, आणि त्यावेळेला मग लोकांची रिएक्शन काय होते. तुम्ही जेव्हा त्यांचं स्वामींचं आवाहन केलं किंवा धावा केला, त्यांचं काम झाल्यावरती लोकांची काय रिएक्शन होते तेव्हा. खरं सांगू, खरं उत्तर देतो मी, खरं सांग. कारण त्यांच्यासमोर मी खोटं बोलणार नाही.
मालिका विश्व किंवा चित्रपट विश्व हे सेल्फ सेंटर्ड आहे. हा. तिथं तुम्ही काय केलं, कोणाचा धावा केला, डझंट मॅटर. काम झालं पाहिजे एवढं मात्र असतं. खरंय. त्यामुळे प्रोफेशनल, थरो प्रोफेशनल असतात. आता मलाही खूप त्रास होत होता, कारण डिसेंबरच्या महिन्यामध्ये शूट करत होतो. 6 डिग्री टेम्परेचर होतं अरे वा. नाशिकला, आणि मी स्वामींच्या वेशात लिटरली. आणि मला बेसिकली मला स्वतःला खूप थंडी वाजते. म्हणजे तुम्हाला सांगून कदाचित हा विनोद असेल तुमच्यासाठी, पण डोंबिवलीतली थंडी मला सहन होत नाही. मी 2 स्वेटर घालून बसतो. तर नाशिकला स्वामींच्या गेटअप मध्ये माझं जे काही होत होतं ना, ते प्रचंड. म्हणजे मी तर असं म्हणतो की स्वामी माझी परीक्षा घेत होते, लिटरली परीक्षा घेत होते. मला तर अजून असे अनुभव ऐकावेसे वाटतात तुमच्याकडनं. अजून काहीतरी असे अनुभव सांगा ना स्वामींचे, जे तुमच्या बरोबर घडले. कारण मी पाहिलंय की लोक असं नाही का एक वेगळ्याच भक्तिभावाने तुमच्याकडे स्वामी आले म्हणून. तर ते त्यावेळेला तुमची काय रिएक्शन, म्हणजे काय असं तुम्ही मनस्थिती काय असते तेव्हा? अरे कसं माहिती, माझं जेव्हा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महानाट्य संपतं, संपल्यानंतर लोक भेटायला येतात. तुला सांगून खरं वाटणार नाही, साधारणतः अर्धा ते पाऊण तास मी लोकांचे डोळे पुसत असतो आणि त्यांच्या डोक्यावरती हा आशीर्वादाचा हात ठेवत असतो. सोडत नाहीत लोक, तुला सोडत नाहीत. अक्कलकोटचा एक शो होता आणि लोक येऊन भेटत होते. सबकॉन्शियस लेवलला मला कुठं जाणवत होतं की एक मुलगी तिथं उभी आहे आणि ती अशी हात जोडून माझ्याकडे बघतीये. 3-4 वेळा असं जाणवलं ती त्याच पोझिशनला. मग मी म्हणलं येस काय. ती अशी जवळ आली, मला म्हणाली कॅन आय हग यू. म्हणलं ओके. तिने मला जबरदस्त मिठी मारली आणि ती धाय मोकलून रडायला, लिटरली धाय मोकलून रडायला लागली. तिचे सासू सासरे, नवरा, नंदा, दीर, जे कोणी नातेवाईक होते ते, हिला काय झालं, हिला काय झालं. शेवटी मी त्यांना म्हणलं थांबा, तिला ड्रेन आउट होऊ द्या, मग आपण तिला विचारलं. ती शांत झाली. मग मी तिला विचारलं काय झालं, तू एवढी का रडलीस. तर तिने उत्तर दिलं, स्वामी चरित्रात बघितले होते, स्वामींचा फोटो बघितला होता, आज साक्षात समोर तुम्ही दिसल्यानंतर मला राहणं फक्त आणि फक्त मी तुम्हाला बघत होतो. वा. आणि लोक लिटरली मला येऊन सांगतात की नाटकामध्ये आम्ही दुसरं काही बघत नव्हतो, फक्त तुमच्याकडे बघत होतो. जिवंत अनुभव असतो. अर्थात हे त्यांनी दिलेलं दान आहे, खरं ते मी पुढे नेतोय आणि मी स्वामी सेवा म्हणून काम करतो. आता तुम्ही हे जे स्वामींचं महानाट्य करता, ते कधी असतं, म्हणजे आता फ्युचरमध्ये काय शेड्यूल्ड आहे का, कधी असतं ते? जर आम्हाला पाहायचं असेल किंवा प्रेक्षकांना पाहायचं असेल तर त्यांनी कसं पाहावं, कुठे संपर्क साधावा, काय आहे का ते सुविधा? आमचे ना पुणे आणि नाशिक अशा आता शो होणार आहेत. बरं. पुण्यात साधारणतः 3 शो होतील, नाशिकमध्ये 2 शो होतील. तर त्याची रितसर आम्ही जाहिरात करतो. आणि ज्या कोणा प्रेक्षकांना हे नाटक बघायचं असेल त्यांनी अवश्य यावं आणि स्वामींचा अनुभव घ्यावा. कारण संपूर्ण थिएटर स्वामीमय झालेलं असतं, त्याला दुसरं काहीही नाव नाहीये. आणि काय सांगू, म्हणजे ह्यांचं बोधवाक्यच आहे ना, आत्ता पण ते माझ्या पाठीशी आहेत. हे तर पाठीशीच आहे. तर आता आपलं जर बोलणं झालं असलं तर प्रेक्षकांसाठी मी एक ह्यांचंच बोधवाक्य जे मी म्हणतो आणि माझं कार्य समाप्ती देतो. ह्यांचंच बोधवाक्य,
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी हो, स्वामी हो, स्वामी हो. श्री स्वामी समर्थ. श्री- आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.